उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध पवित्र क्षेत्र सौंदत्ती यल्लम्मा येथे अंमली दारूच्या बेकायदेशीर विक्रीचे गंभीर आरोप समोर आले आहेत। पवित्र क्षेत्र हे मद्याच्या अड्ड्यात रूपांतर होत आहे का, असा सवाल भाविकांमध्ये उपस्थित होत असून याबाबत तीव्र चर्चा सुरू आहे। मंदिर परिसरातील कोल्ड्रिंक्स दुकाने, हॉटेल्स आणि आईस्क्रीम दुकानांमधून गुप्तपणे दारू विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे। पैशांच्या लोभापायी पवित्र क्षेत्राचे पावित्र्यता धोक्यात घातले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली आहे। परिसरातच असे प्रकार सुरू असणे हे प्रशासनाचा दुर्लक्ष आहे की आणखीन का, असा संशयही व्यक्त केला जात आहे। रेणुका यल्लम्मा विकास प्राधिकरणाने मंदिर परिसराच्या 3 किलोमीटर परिघात मद्य विक्री बंदी घालण्याचे आदेश दिले असतानाही त्याचे उघड उल्लंघन होत असल्याचे समोर येत आहे। सर्व काही माहिती असूनही अबकारी विभाग आणि पोलीस यंत्रणा डोळेझाक करत आहे का, असा सवालही नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून लाखो भाविक भेट देणाऱ्या या पवित्र स्थळी सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर प्रकरणाला आळा कधी बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा वॉइस ऑफ फेनोग्रामला।